पंचायत समिती सदस्य चषक 2025 मध्ये माननीय श्री सुनीलजी कृष्णा गोडविंदे साहेब यांच्या वतीने सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत या ठिकाणी करूया। जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स कडे, तिथे जोडले गेले मिलन, पहिला चेंडू राईट हँड ओव्हर द विकेट। पहिला चेंडू आपण पाहतोय, नक्की चांगला चेंडू पाहायला मिळेल। टप्पा अडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा चेंडू पाहायला मिळेल। डॉट बॉल या सेकंड इनिंगला इथून सुरुवात केली, वाचवायच्या टोटल 36 धाबा आणि त्याच अनुषंगाने प्रयत्न पाहायला मिळेल आता श्री महालक्ष्मी तलवडे टीम कडून। यस, थोडे थांबलेत, फुटवर्क मध्ये चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात। विचार केला पहिल्या डावाचा तर धावत फलकावरती फक्त 35 धाबा कबड्डीत यश आलं। आता सेकंड इनिंग मध्ये कशा प्रकारे प्रयत्न पाहायला मिळेल। दुसरा बॉल यावेळेस पाहायला मिळतो, चांगल्या अतिशय वेगाने फेकला होता, चांगल्या टप्प्यावरती फेकला होता, इथून आणखी एक निर्धार चेंडूची सांगता पाहायला मिळेल। चांगली कामगिरी बैदाड्याच्या आतमध्ये, जसंच तसं उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल। जरी धाबा धावफलकावरती कमी असल्या तरी कशा प्रकारे थांबवायचं हे देखील त्यांना तितकंच चांगलं माहिती आहे। आणि रोशन गोलंदाजी मार्क वरती, रोशन वाघमारे तिसरा बॉल यावेळेस यष्टीरक्षक थोडीशी चुकी करत असताना पाहायला मिळालं, परंतु सावरलं स्लिपच्या क्षेत्ररक्षकाने यष्टीरक्षकाला। इथून आणखी एक डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते। चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये फेस करत असताना आपण पाहतो 3 चेंडू रोशनच्या माध्यमातून फेकण्यात आले। कुठल्या प्रकारची धाव अद्यापपर्यंत धाव फलकावरती जोडली जात नाहीये। अशाच प्रकारे जर का पुढे प्रयत्न राहिले तर कदाचित विजयाच्या समीप वाटचाल करू शकते श्री महालक्ष्मी तलवडे टीम। तदनंतर या स्पर्धेचे आयोजन करते माननीय श्री सुनील दादा गोडविंदे उपस्थित होत आहेत। माजी पंचायत समिती सदस्य चषक यांच्या आयोजनातून संकल्पनेतून ही स्पर्धा साकार झाली आहे। ते मुख्य आयोजक आपण पाहतोय स्पर्धेच्या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती उपस्थित होत असताना। तदनंतर आमचे लाडके कॉमेंटेटर अजय सर देखील उपस्थित होत आहेत। भरपूर सारे मान्यवर आपण पाहतो आजच्या दुसऱ्या रात्री देखील इथे उपस्थित झालेत। सुनील दादा घोडबिंदे यांच्या आग्रहास मान देत इथवर पोहोचले। सर्वांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये हार्दिक असं स्वागत। मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला सामना आपण अनुभवतोय। एबी धाबोते आणि त्यांच्या अगेन्स्ट सायली 11 श्री महालक्ष्मी तलवडे टीम खेळतीये। चौथा बॉल यावेळेस देखील चांगल्या टप्प्यावरती अफलातून कामगिरी। थोडेसे दुखापतग्रस्त आहेत रोशन, पायामध्ये क्रॅम्प येत आहेत। आपल्या टीम साठी आपल्या कॅप्टन साठी मैदानाच्या आतमध्ये भरपूर सारे प्रयत्न करत असताना विचार केला या फर्स्ट ओव्हरचा 4 चेंडू त्याने फेकलेत। स्ट्रायकर वरती दीपक 4 चेंडू जर का पाहाल तर 4ही चेंडू टप्पा आदल्यानंतर दीपकला बाय करून निघून गेलेत। 4 चेंडू निर्धाव केलेत असताना अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये झाले। थोडेसे दुखापतग्रस्त आहेत। मंडप डेकोरेटर्स आपणास विनंती आहे की आपण कुठे असाल तर लगेच स्टेजशी संपर्क साधा। तर जयच अंतराळवरडी संघाचे कर्णधार आपण स्टेजकडे रिपोर्टिंग करा। हा सामना संपला की लगेच आपण JH अंतराळवरडी आणि या सामन्यातील विजेता संघ यामध्ये मॅच खेळवणार आहोत। यस, कर्णधार आजी तिथे पोहोचलेले आहेत। मिलन या ठिकाणी आपण लगेच मॅचला सुरुवात करा। भरपूर मोठ्या प्रमाणात पाहुण्यांची उपस्थिती या क्रीडा मंचावरती आपण पाहतो आणि जशी एक षटकाचा खेळ संपला आपण सर्व पाहुण्यांचा सत्कार या मंचकावरती करण्यात आहोत। आदरणीय कर्जत पंचायत समिती माजी सदस्य चषक पिंपलोली ग्रामपंचायतीला खरं तर 65 वर्ष झाले आणि या 65 वर्षामध्ये एकमेव कर्जत तालुक्याचं नेतृत्व करणारे एकमेव पंचायत समिती सदस्य पद सुनीलजी गोडविंदे साहेबांनी भूषवलं आणि साहेबांच्या वाढदिवसाचं निमित्त सादत आयोजित केलेली ही भव्य दिव्य स्पर्धा 4 मे
हा सुनीलजी गोडविंदे साहेबांचा वाढदिवस आणि साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेली ही स्पर्धा आणि मॅच इथे सुरू. विकेटची संधी पकडली कॅच संकेतने आणि पहिला झटका AB11 दामोते टीमचा पहिला गडी इथून बाद. मॅचची सुरुवात झाली आणि पहिल्याच चेंडूवरती विकेट कमावली ती सायली 11 श्री महालक्ष्मी तलवडे या टीमने. आणि ही विकेट या मॅचची सुरुवात खरं तर अत्यंत धोकादायक विकेट होती जिथे सलामीच्या फलंदाजाला शून्यावरती आउट केलं टीम सायली 11 महालक्ष्मी तलवडेने. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज आपण ऐकणार आहोत मिलन मिनमिने यांचा. ओव्हर टू मिलन. नक्कीच खूप चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना पायात थोडंसं क्रॅम्प येत आहेत रोशनच्या, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपले 100% एफर्ट्स देत असताना पाहायला मिळतील. 4 चेंडूचा खेळ 5 चेंडूचा खेळ त्यांच्या माध्यमातून अद्यापर्यंत पाहायला मिळाला आहे. 5व्या बॉलवरती एक गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर गेली. दीपकची सलामीच्या भूमिकेत आला होता. 5 चेंडू त्याच्या वाट्याला आले. कुठल्या प्रकारची धावफलकावरती अजूनपर्यंत ऍड नाहीये. खूप चांगली गोलंदाजी आणि मेडन ओव्हर साठी फक्त एका डॉट बॉलची अपेक्षा आहे. अफलातून लास्ट बॉल या ओव्हरचा लास्ट बॉल आणि इथून आपण पाहतोय आजच्या दुसऱ्या रात्रीतील फर्स्ट मेडन ओव्हर हाताळत असताना रोशन खूप चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. असं वाटलं होतं धावा पहिल्या डावामध्ये कमी जमवल्यात, परंतु त्यानंतर संधी नियती प्रत्येकाला दुसरी देत असते आणि ती संधी मिळाली जशी श्री महालक्ष्मी तलवडे टीमला. त्यानंतर कामगिरी अफलातून पाहायला मिळते. रोशनने पहिले मेडन ओव्हर हाताळली आहे. अजूनही 4 ओव्हरचा खेळ बाकी आणि 4 ओव्हरमध्ये टोटल अजूनही गरज विजयासाठी 36 धावसंख्येची. अफलातून कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे.